त्यामुळे आता राजेश टोपे पडणार अशा चर्चा रंगू लागल्या। मतमोजणीच्या वेळी कट टू कट फाईट चालत होती, त्यामुळे कोण विजयी होईल हे शेवटपर्यंत कळायलाच मार्ग नव्हता। याबरोबरच घनसावंगी मतदारसंघाची राजकीय समीकरण सुद्धा बदललेले आहे। उढाण यांची अजून एक जमेची बाजू म्हणजे पूर्वी ते ठाकरेंच्या सेनेत असल्यामुळे शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांची मदत त्यांना होईल। यावेळी घनसावंगीत मराठा विरुद्ध मराठा असा सामना होतोय, त्यामुळे जरांगे फॅक्टरी इथं कोणाला साथ देतो यावरही इथलं गणित ठरणार आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघामध्ये टोपे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून आपले राजकीय वर्चस्व टिकवून आहे। त्यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष सुद्धा करावा लागलेला आहे, हे आपण आजवर पाहिलं। मागच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पक्ष फुटले, त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांचे वेगवेगळे गट तयार झाल्याचं आपण पाहिलं। यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची मिळून महायुती तयार झाली आणि राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली। महायुती आणि महाविकास आघाडीमुळे अनेक मतदारसंघात जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आणि अनेक विद्यमान आमदारांना या विधानसभेला तिकीट मिळाले नाही। त्यामुळे काही आमदारांनी बंडखोरी केली, तर काही इच्छुक यांनी आपल्या सोयीप्रमाणे पक्ष बदलला। अशीच घटना घनसावंगीत घडल्याचं आपण पाहिलं। जागा वाटपामध्ये घनसावंगीची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाणार असल्याचे दिसताच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक हिकमत उढाण यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी राजेश टोपे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून घनसावंगी मतदारसंघाची उमेदवारी मिळवली। त्यामुळे राजेश टोपे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत। याबरोबरच घनसावंगी मतदारसंघाची राजकीय समीकरण सुद्धा बदललेले आहे। एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे राजेश टोपे यांची कशी अडचण होऊ शकते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी प्रेम प्रकाश, आपण पाहतायत न्यूज टापू। उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असणारे हिकमत उढाण यांनी ठाकरेच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून हिकमत उढाण हे मुंबईमध्ये असतील किंवा घनसावंगीमध्ये असतील, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते। मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे अनेक नेते आहेत, पण जालन्यामध्ये विशेषतः घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांचे कट्टर विरोधक म्हणून हिकमत उढाण हे एक महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे होते। गेल्या विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी हिकमत उढाण यांना मोठं बळ दिलं होतं। त्यामुळे महाविकास आघाडीकडून घनसावंगीची जागा ठाकरे गटाला सुटेल या आशेवर हिकमत उढाण ठाकरे गटात टिकून होते। पण जागा वाटपाची यादी जाहीर झाली आणि महाविकास आघाडीकडून ही जागा राजेश टोपे यांना सुटली। त्यामुळे आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी हिकमत उढाण यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। राजेश टोपे यांच्या विरोधात हिकमत उढाण यांना शिंदेच्या सेनेची मदत होईलच, याबरोबरच शिंदेच्या शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर यांची देखील मदत होईल। परंतु उढाण यांची अजून एक जमेची बाजू म्हणजे पूर्वी ते ठाकरेंच्या सेनेत असल्यामुळे शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांची मदत त्यांना होईल। यामुळे राजेश टोपे यांची मोठी कोंडी होणार आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजेश टोपे हे शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिले, ते अजित पवारांसोबत गेले नाही। त्यामुळे अजित पवार देखील त्यांच्यावर नाराज आहेत। त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी नेमका काय स्टँड घेते हे देखील टोपेंच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे। तसेच यावेळी घनसावंगीत मराठा विरुद्ध मराठा असा सामना होतोय, त्यामुळे जरांगे फॅक्टरी इथं कोणाला साथ देतो यावरही इथलं गणित ठरणार आहे। तसेच या मतदारसंघात ओबीसींची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांची मतं निर्णायक ठरणार आहेत। म्हणूनच 5 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या टोपेंना यावेळी विजयाचा षटकार मारता येईल की हिकमत उढाण टोपेंची विकेट काढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे। आता आपण घनसावंगी मतदारसंघाचे राजकारण कसं आहे ते पाहू। गेल्या 25 वर्षापासून आमदार राहिलेल्या राजेश टोपे यांना राजकीय वारसा हा घरूनच मिळाला आहे। त्यांचे वडील दिवंगत अंकुशराव टोपे हे जिल्ह्यातील एक बडे नेते होते। शिक्षण, कारखानदारी, समाजकारण, राजकारण अशा सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे। या क्षेत्रात केलेल्या कामामुळे 1972 मध्ये अंकुशराव टोपे हे अंबड विधानसभेचे आमदार झाले। 1991 ला ते जालन्याचे खासदार झाले। तेव्हापासूनच टोपे घराण्याची राजकीय ताकद वाढली। शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच टोपे घराणं हे कायम शरद पवारांच्या सोबतच राहिलं आहे।
1999 पासून राजेश टोपे हे सलग 5 वेळा आमदार झालेले आहेत. 1999 ते अंबड मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत घनसावंगी मतदारसंघाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून राजेश टोपे 2009, 2014 आणि 2019 अशी सलग 3 टर्म घनसावंगी या मतदारसंघातून निवडून येत आहेत. त्यांनी घनसावंगीमध्ये वेगळ्या वेगळ्या शैक्षणिक संस्था, कारखानदारी यांच्या माध्यमातून आपला जम बसवला आहे. त्यामुळे घनसावंगीमध्ये राजेश टोपे यांना हरवणं सोपं नाही असं म्हटलं जात होतं. पण एवढं वर्चस्व असून सुद्धा 2019 म्हणजेच मागच्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांना हिकमत उढाण यांनी टफ फाईट दिली होती. उढाण यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार सभा घेतल्या होत्या, तर टोपेंच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळे एकतर्फी वाटणारी ही लढत चांगलीच अटीतटीची झाली होती. त्यावेळी टोपेंच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात शिवसेना यशस्वी झाली होती. त्यामुळे आता राजेश टोपे पडणार अशा चर्चा रंगू लागल्या. मतमोजणीच्या वेळी कट टू कट फाईट चालत होती. त्यामुळे कोण विजयी होईल हे शेवटपर्यंत कळायलाच मार्ग नव्हता. सरतेशेवटी अवघ्या 3409 एवढ्या मताने राजेश टोपे यांचा निसटता विजय झाला आणि टोपेंनी सुटकेचा श्वास टाकला. श्वास रोखायला लावणाऱ्या या लढतीत टोपेंची चांगलीच दमछाक झाल्याचं आपण पाहिलं. या विधानसभेला या 2 प्रमुख पक्षांच्या उमेदवाराशिवाय रिंगणात अजून 3 उमेदवार आहेत. त्यापैकी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम खटके यांच्या पत्नी कावेरी खटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खटके यांनी वडीगोद्री येथे हाके यांना आंदोलन करण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे घनसावंगी मतदारसंघात ओबीसींची मते घेण्यात कावेरी खटके कितपत यशस्वी होतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. त्याबरोबरच भाजपने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत सतीश घाटगे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सतीश घाटगे यांनी देखील या मतदारसंघात साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क उभा केला आहे. तसेच ते अनेक शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांनी घनसावंगी मतदारसंघात आपलं वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण केलं आहे. ते देखील राजेश टोपे आणि हिकमत उढाण यांना टफ फाईट देतील अशी माहिती स्थानिक पत्रकार देत आहेत. पण ऐनवेळी ते कोणाच्या बाजूने भूमिका घेतात आणि ते समीकरण देखील बदलू शकतात. खटके आणि घाटगे यांच्या व्यतिरिक्त मैदानात तिसरा उमेदवार आहे, ते म्हणजे शिवाजीराव चोथे. चोथे हे तेली समाजाचे आहेत. ते शिवसेनेचे निष्ठावान नेते समजले जातात. पण जागा वाटपामध्ये ही जागा महाविकास आघाडीतून टोपे यांना सुटल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते किती मतदान घेतात यावरून देखील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी घनसावंगी मतदारसंघाची निवडणूक बहुरंगी आणि चुरशीची होणार आहे. राजेश टोपे, हिकमत उढाण, सतीश घाटगे, कावेरी खटके, शिवाजीराव चोथे यांच्यात होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारतं हे येत्या 23 तारखेला आपल्याला कळेलच. तुम्हाला काय वाटतं, घनसावंगीमध्ये कोण बाजी मारेल? राजेश टोपे 6व्यांदा निवडून येतील की हिकमत उढाण टोपेंना धक्का देतील? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज टापू.